नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लॉ टीचिंग. तुमचं मराठीतून कायद्याचं शिक्षण देणारं आवडतं यूट्यूब चॅनल. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, एक महत्त्वाचा व्यावसायिक कायदा जो प्रत्येक LLB, ज्युडिशियरी आणि UGC नेट लॉच्या विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या कायद्यामध्ये आपण काय काय इम्पॉर्टन्स पाहणार, म्हणजे पार्टनरशिप म्हणजे काय, त्यानंतर इसेन्शियल काय काय गोष्टी आहेत, इसेन्शियल्स ऑफ पार्टनरशिप, त्यानंतर हु इज अ पार्टनर, व्हॉट इज अ फर्म, टाइप्स ऑफ पार्टनरशिप, देन राईट्स अँड ड्युटीज ऑफ पार्टनर्स. ठीक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, काय करणं जरुरी आहे. ठीक आहे. देन डिझोल्युशन ऑफ पार्टनर्स, टाइप्स ऑफ पार्टनर्स. ठीक आहे. इम्पॉर्टंट सेक्शन जे आहे, ज्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ पार्टनर्स जे बघितल्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट केस लॉज एक्झाम्पल्स जे आहेत, ठीक आहे, ते सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला आता मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आता आपण आजचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये बघतो की इंडियन पार्टनरशिप ॲक्ट जो आहे, ठीक आहे, 1932, त्याचे काही इम्पॉर्टंट सेक्शन्स जे आहेत आणि जे सुटेबल आहेत लॉ एक्झाम्स करता, त्यानंतर प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग करता पण इम्पॉर्टंट आहे, ज्युडिशियल एक्झाम्समध्ये पण, किंवा तुम्ही नेक्स्ट जाऊन जर समजा LLM पण करताय, ठीक आहे, बिझनेस लॉमध्ये LLM करता आहात, तर ह्या सगळ्या गोष्टी करता सुद्धा हा जो ॲक्ट आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 गवर्न्स पार्टनरशिप इन इंडिया. सो इट लेज डाऊन द रूल्स फ्रॉम द फॉर्मेशन, ऑपरेशन अँड डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. सो आता इंडियन पार्टनरशिप ॲक्टमध्ये काय काय इन्क्लूड होतं, काही जे रूल्स आहे फॉर्मेशन करता, म्हणजे काय की जेव्हा पार्टनरशिप फॉर्म केली जाते, ठीक आहे, ती कशा प्रकारे फॉर्म होईल, त्यानंतर त्याचं ऑपरेशन म्हणजे ती कशा प्रकारे चालवली जाईल, त्यानंतर डिझॉल्युशन कसं होईल पार्टनरशिप फर्मचं. ठीक आहे. सो दिस ॲक्ट इज इनॅक्टेड ऑन द 1 ऑक्टोबर 1932 आणि इट इज अप्लायज टू होल इंडिया. ठीक आहे. आता एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. आता देअर इज अ डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, सेक्शन 4 मध्ये सांगितले आहे, पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स. म्हणजे पार्टनरशिप ही अशी गोष्ट आहे किंवा असं रिलेशन आहे ज्याच्यामध्ये बिटवीन टू पर्सन्स, ठीक आहे, किंवा त्या दोनापेक्षा जास्तही व्यक्ती त्यामध्ये असू शकतात, ज्याच्यामध्ये काय असतं, जे ठरवून घेतात काय करायचं की प्रॉफिट मार्जिन शेअर जो रेशो आहे, ठीक आहे, प्रॉफिट शेअरिंग जो रेशो आहे बिझनेसचा, तो एकमेकांमध्ये कशा प्रकारे वाटून घेतलं जाईल. ठीक आहे. सो इट इज कॅरीड ऑन बाय ऑल, म्हणजे हा बिझनेस जो आहे तो सगळ्यां थ्रू कॅरी केला जाईल, किंवा एनी वन ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल, म्हणजे काय की सगळ्यां थ्रू एकच व्यक्ती जो आहे, जो मेन, तो त्यांच्याकरता ऍक्ट करायला तयार होईल. ठीक आहे. देर आर सम की एलिमेंट्स फॉर द पार्टनरशिप. ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट काय, ॲग्रीमेंट बिटवीन 2 or more पर्सन्स, म्हणजे काय की जेव्हा पार्टनरशिप स्टार्ट होते तेव्हा ॲग्रीमेंट महत्वाचं आहे. ते कोणामध्ये होतं की 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती, म्हणजे कोण की जे लोक त्यांचे पार्टनर्स असतील त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय की ते काय ठरवतात की जो शेअरिंगचा रेशो आहे, कसला, जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, त्याबद्दल ते एकमेकांमध्ये डिस्कस करून एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने त्यांच्यामध्ये डिसाईड होतं की किती त्यांचं शेअरिंग रेशो असेल. ठीक आहे. त्यानंतर आहे म्युच्युअल एजन्सी. म्युच्युअल एजन्सी इज दॅट इच पार्टनर ऍक्ट्स ॲज अ बोथ एजंट अँड प्रिन्सिपल, म्हणजे जे दोन्ही पार्टनर आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे पार्टनर्स आहेत ते काय काम करतात की दोघं किंवा 2पेक्षा जास्त जे पार्टनर्स आहेत ते एक तर एजंट म्हणूनही काम करतात आणि प्रिन्सिपल म्हणूनही काम बघतात. ठीक आहे. म्हणजे मुख्य व्यक्ती म्हणून पण, किंवा बाकीचे जे इतर कामांमध्ये ज्या लोकांना साथ द्यायची ते सुद्धा कामं बघण्याचं काम हे जे पार्टनर्स आहेत ते बघतात. ठीक आहे. आता मेन प्रश्न हा येतो की हु इज द पार्टनर. ठीक आहे. सो पार्टनर्स आर इंडिव्हिज्युअल्स हु हॅव एंटर इन टू अ रिलेशनशिप. ठीक आहे. म्हणजे जे पार्टनर कोणाला म्हटलं जातं, अशी व्यक्ती जो पार्टनरशिपमध्ये, ठीक आहे, म्हणजे भागीदारीमध्ये जो समावेश होतो ज्या व्यक्तीचा. ठीक आहे. द फर्म इज कलेक्टिव्ह नेम. ठीक आहे. अँड फर्म नेम इज अ बिझनेस एंटिटी, म्हणजे काय की ते जेव्हा एकत्र आल्यानंतर एखाद्या फर्म मध्ये काम करतात, ठीक आहे, कलेक्टिव्हली त्याला एक नाव दिलं जातं. त्यानंतर द फर्म म्हणजे त्यांची जी बिझनेस एंटिटी आहे त्याच्याकरता जो समजा लोगो आहे, नाव आहे, किंवा ती कशा प्रकारे चालवते, त्याला एक आयडेंटिटी प्राप्त होते. ठीक आहे. हे सगळ्या पार्टनर्सने एकत्र आल्यावरती जेव्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली त्यानंतर. देन देअर आर सम इम्पॉर्टंट सेक्शन्स ऑफ दिस ऍक्ट. आता याच्यातले इम्पॉर्टंट काय काय सेक्शन्स आहेत, ठीक आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे.
सेक्शन 4 जो आहे डेफिनेशन बद्दल सांगतो, डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. सो इट एस्टॅब्लिश अ बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्रायटेरिया ऑफ पार्टनरशिप. सो ह्या जी सेक्शन 4 मध्ये डेफिनेशन दिलेलं आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय सांगितलं की बेसिक ज्या कॉन्सेप्ट आहेत पार्टनरशिप बद्दलच्या त्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहे, ठीक आहे. सेक्शन 5 इज फॉर द पार्टनरशिप अराइज फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट नॉट स्टेटस. म्हणजे पार्टनरशिप जे आहे, ठीक आहे, ती कशातनं निर्माण झालेली आहे, बाय द कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट थ्रू निर्माण झालेली, ठीक आहे. नॉट अ स्टेटस म्हणजे एका व्यक्तीचं स्टेटस पाहून नाही. सो नो वन कॅन बिकम अ पार्टनर मेअरली बाय स्टेटस, म्हणजे लाईक इनहेरंटली किंवा फॅमिली मेंबर आहे म्हणून मग त्याला पार्टनर बनवून घ्या असं नाही होत, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या ॲबिलिटीनुसार तुम्ही तुमची पात्रता जर असेल तर तुम्ही पार्टनर म्हणून कन्सिडर केले जाऊ शकता. देन सेक्शन 6 इज फॉर द डिटरमाइनिंग द एक्झिस्टन्स ऑफ पार्टनरशिप. म्हणजे काय, ऍक्च्युअल कंडक्ट जो आहे, ठीक आहे, नॉट जस्ट इट इज अग्रीमेंट, ठीक आहे. सो डिसाइड इफ द पार्टनरशिप एक्झिस्ट. याच्यामध्ये काय ठरवलं जातं की पार्टनरशिप जी आहे ती एक्झिस्ट कशी केली जाईल किंवा त्याचं अस्तित्व कसं टिकवून ठेवलं जाईल, ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 7 जो आहे तो आहे ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे किती कालावधी पुरतं पार्टनरशिप जे आहे, ठीक आहे, ते टिकून राहील. सो पार्टनरशिप ऍट विल म्हणजे काय की ह्यामध्ये जे फिक्स ड्युरेशन आहे ते ठरवलेलं नसतं, ठीक आहे. आणि पर्टिक्युलर पार्टनरशिप मध्ये काय असतं, फॉर अ स्पेसिफिक व्हेंचर म्हणजे काही स्पेसिफिक रिझन करता तुम्ही एकत्र आले, त्यानंतर तुमचं जे पर्पज आहे समजा ते फुलफिल झालं, ठीक आहे. त्यानंतर यू कॅन डिझॉलेट किंवा तुम्हाला त्याचं जर दुसऱ्या कोणाला ट्रान्सफर करायचे किंवा कॅरी फॉरवर्ड करायचे की नाही करायचं हे सगळं डिसिजन कोणाचं असेल त्या पार्टनर्सचं असेल, ठीक आहे. देन सेक्शन 8 इज फॉर द पार्टनरशिप बाय मायनर्स. आता जसं आपल्याला माहिती की मायनर सोबत केलेला जो करार असतो तो सुरुवातीपासूनच वॉइड आहे, बरोबर, ठीक आहे. सो अ मायनर कॅन नॉट बी अ पार्टनर. म्हणजे मायनर जो आहे तो पार्टनर बनू शकत नाही, बट कॅन बी ऍडमिटेड टू बेनिफिट्स ऑफ पार्टनरशिप विथ कन्सेंट. म्हणजे काय की पार्टनरशिप मधले जे बेनिफिट्स आहे काही ते त्याला मिळू शकतात बाय द कन्सेंट, ठीक आहे. जसं आता गार्डियनला राईट्स असतात, मायनर्सच्या वतीने जो गार्डियन काम करत असतो, ठीक आहे. आणि जोपर्यंत तो मेजर होत नाही तोपर्यंत ते सगळ्या गोष्टी कोण हँडल करतं, त्याचा गार्डियन हँडल करतो, बरोबर, ठीक आहे. देन त्यानंतर जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे राईट्स अँड ड्युटीज ऑफ पार्टनर, सेक्शन 9 to 17 मध्ये दिले. तर सेक्शन 9 काय सांगतं आपल्याला, जनरल ड्युटीज सांगतं. कशाबद्दल, पार्टनर्स मस्ट ऍक्ट इन गुड फेथ फॉर द बेनिफिट्स ऑफ द फर्म. म्हणजे पार्टनर्सचं काम काय आहे की त्याने फर्मच्या, ठीक आहे, ज्या ठिकाणी तो काम करतोय त्याचं चांगलं व्हावं, भलं व्हावं याच्याकरता त्या सद्भावनेने काम करावं, इन द गुड फेथ ऑफ द फर्म, ठीक आहे. देन सेक्शन 10 काय सांगतो आपल्याला, ड्युटी टू इंडेमनिफाय फॉर लॉस ड्यू टू फ्रॉड, ठीक आहे. आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आपण जसं बघितलेलं आहे. सो पार्टनर इज लायबल टू कॉम्पन्सेट द फर्म फॉर एनी लॉस कॉज बाय द फ्रॉड. म्हणजे एखाद्या लॉस जर झाला आहे, ठीक आहे, फ्रॉड आहे, मिस्टेक आहे, कुठल्या अशा गोष्टीमुळे, ठीक आहे, तर त्या पार्टनरला लायबल ठरवलं जातं कॉम्पन्सेट करण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे जो नुकसान झालेला आहे तो भरून देण्यासाठी फर्मचा, ठीक आहे. देन सेक्शन 11 इज फॉर द म्युच्युअल राईट्स अँड ड्युटीज कॅन बी डिटरमाइंड बाय कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय, दे कॅन व्हेरी बाय म्युच्युअल अग्रीमेंट. म्युच्युअल अग्रीमेंटने लोक जे आहेत त्यांचे जे राईट्स आहेत, ड्युटीज आहेत, ठीक आहे, बाय द कॉन्ट्रॅक्ट ठरवून त्यानंतर ते एकमेकांमध्ये वाटून घेऊ शकतात, ठीक आहे, की कसं वागायचं आहे, कोण काय काम करेल, कोणाचं काय ड्युटीज असतील, कोणाचे काय राईट्स असतील, हे सगळं जे आहे त्या अग्रीमेंटमध्ये, कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन ठरवलं जातं. देन सेक्शन 12 and 30 इज फॉर द राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ पार्टनर. ज्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड, राईट टू टेक पार्ट इन बिझनेस. म्हणजे काय की जो बिझनेस चालवलाय त्यांनी, ठीक आहे, जी फर्म चालवली आहे, बिझनेस चालवला, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणं, ठीक आहे, त्याचं काम बघणं. देन इक्वल शेअर इन प्रॉफिट. म्हणजे सगळे जे पार्टनर्स आहेत, ठीक आहे, त्यांना इक्वली शेअर मिळायला पाहिजे, प्रॉफिट मिळायला पाहिजे, याच्याकडे बघणं. राईट टू ऍक्सेस अकाउंट. म्हणजे जे अकाउंट्स असतात, ठीक आहे, सो त्याचं सगळ्यांकडे जो मेन जे पार्टनर्स आहेत सगळ्यांकडे अकाउंटचा ऍक्सेस असणं जरुरी आहे. देन लायबिलिटी टू कॉन्ट्रीब्यूट टू लॉसेस. म्हणजे जर एखाद्या गोष्टीमुळे जर त्यांच्या कंपनीला, ठीक आहे, त्यांच्या फर्मला जर लॉस होत आहे तर त्या लॉस मध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करणं, तो लॉस भरून काढण्याकरता, ठीक आहे. देन सेक्शन 14 इज फॉर द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. प्रॉपर्टी ऑफ द फर्म मध्ये काय तर ज्या ऍसेट्स आहेत, ठीक आहे, सो ऍसेट यूज फॉर द बिझनेस बिलॉंग टू द फर्म. म्हणजे ज्या ऍसेट ह्या कंपनीशी, त्या फर्मशी रिलेटेड आहे, त्या बिलॉंग करतात, ठीक आहे,
तर त्या ज्या ऍसेट आहे त्या प्रॉपर्टीचे जे ऍसेट त्यांची जपणूक करणं, त्यात जतन करणं, त्याचा योग्य प्रकारे वापर करणं, ठीक आहे, हे सांगतं सेक्शन 14 प्रॉपर्टी ऑफ द फर्म मध्ये. देन आता रेस्टिट्यूशन अँड डिझोल्युशन जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, सेक्शन 31 to 35 मध्ये काय दिले, ऍडमिशन, रिटायरमेंट अँड एक्सप्लोजर ऑफ द पार्टनर्स. आता ह्या सेक्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर काय सांगितलंय, रूल्स रिगार्डिंग चेंज इन पार्टनरशिप ड्यू टू न्यू ऑर रिटायरिंग पार्टनर्स. म्हणजे जर कोणी नवीन पार्टनर समजा एंट्री झाली कोणाची, तर त्यानुसार काय काय रूल्स चेंजेस होऊ शकतात किंवा पार्टनरशिप मध्ये काय काय बदल होऊ शकतो, किंवा जर काही पार्टनर्स ज्यांनी जर रिटायरमेंट घेतली तर त्यांच्या कामामध्ये, ठीक आहे, काय काय चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, सो नवीन पार्टनरचं ऍडमिशन कसं होईल किंवा रिटायरमेंट कशी दिली जाईल. ठीक आहे, देन सेक्शन 39 इज फॉर द डिझोल्युशन ऑफ फर्म. आता कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांची जी फर्म आहे ती डिझॉल्व्ह करू लागू शकते. ठीक आहे, म्हणजे बंद करावी लागू शकते त्यांना. ठीक आहे, सो फर्म मे बी डिझॉल्व बाय अन अग्रीमेंट. जर ठीक आहे त्यांचा जर पर्पज पूर्ण झाला, साध्य झाला, त्यांचे जे एम घेऊन ते लोक आले तर ठीक आहे तो पूर्ण झाला, तर बाय अग्रीमेंट दे कॅन डिझॉल्व देअर फर्म. देन बाय द इन्सॉल्व्हन्सी. आता त्यांच्याकडे जर त्यांच्या डेट्स वाढत गेल्या, जर पार्टनर जे आहेत ते इन्सॉल्व्हंट झाले, ठीक आहे, तर बाय द इन्सॉल्व्हन्सी दे कॅन डिझॉल्व द फर्म. देन बाय द कोर्ट ऑर्डर. कोर्टाने जर ऑर्डर दिली अशा केसमध्ये जर त्यांना आता चालवणं शक्य होत नाही, तर कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्यांना सुद्धा फर्म जी आहे ती डिझॉल्व करावी लागू शकते. देन बाय एक्सपायरी ऑफ ड्युरेशन. म्हणजे तेच की त्या जर समजा एका ड्युरिंग पिरियड करता, ठीक आहे, एक कालावधी त्यांनी स्पेसिफिक ठरवून घेतला, त्या कालावधीमध्ये जर त्यांचा तो कालावधी पूर्ण झाला, तर त्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांची जी फर्म आहे ती त्यांना डिझॉल्व करावी लागू शकते किंवा डिझोल्युशन केलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो दिस इज द मोड्स ऑफ द डिझोल्युशन ऑफ द फर्म. ठीक आहे, देन सेक्शन 45 इज फॉर द लायबिलिटी फॉर ऍक्ट्स आफ्टर डिझोल्युशन. म्हणजे काय की कोणत्या कोणत्या तर लायबिलिटी राहते जेव्हा आपण पार्टनरशिप जी आहे, फर्म आहे आपली, ती डिझॉल्व करतो. सो पार्टनर्स आर स्टील लायबल अंटिल पब्लिक नोटीस ऑफ डिझोल्युशन इज गिवन. कुठपर्यंत लायबल, आता जेव्हा पब्लिक नोटीस जी आहे, ठीक आहे, त्यांना ती मिळाल्यानंतर ते काम करते त्यावरती, तोपर्यंत ते जे आहे पार्टनर्स ते लायबल असतात. सो पार्टनर्स आर स्टील लायबल अंटिल पब्लिक नोटीस ऑफ डिझोल्युशन इज गिवन. आता त्याच्यामध्ये काही काही इम्पॉर्टंट ज्या केस लॉज आहे, ठीक आहे, पार्टनरशिप करता. फर्स्ट केस लॉ आहे कॉक्स वर्सेस हिकमॅन 1860 ची केस लॉ. याच्यामध्ये काय सांगितलंय, इट एस्टॅब्लिश द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल एजन्सी ॲज द टेस्ट ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे, देन चंपर अँड कॅने कॉन्कन वर्सेस स्टेट ऑफ बिहार AIR 1963 ची केस लॉ आहे, सुप्रीम कोर्ट 1737. सो इट इज डिफाईन्ड डिस्टिंक्शन बिटवीन पार्टनरशिप आणि कंपनी. ठीक आहे, या दोघांमधला त्याच्यामध्ये जो फरक आहे तो दाखवला आहे या केसमध्ये. देन रामनारायण वर्सेस गोविंदलाल AIR 1951 NAG 420. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलंय, इट इज क्लेरिफाईड ऍडमिशन ऑफ मायनर्स टू बेनिफिट्स ऑफ पार्टनरशिप. म्हणजे मायनरला कुठल्या कुठल्या बेनिफिट्स दिले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर जर बघायला गेलं तर टाइप्स ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे, कोणकोणते टाइप्स आहे पार्टनरशिप मध्ये. सो फर्स्ट इज पार्टनरशिप ऍट विल. म्हणजे काय की स्वतःच्या इच्छेने जे पार्टनर्स आहेत, ठीक आहे, ते येतात किंवा एका फिक्स ड्युरेशन ऑब्जेक्ट करता येतात. ठीक आहे, सो नो फिक्स ड्युरेशन ऑर ऑब्जेक्ट कॅन बी डिझॉल्व बाय एनी पार्टनर बाय नोटीस. म्हणजे ठीक आहे, जो काही फिक्स ड्युरेशन नाही किंवा ऑब्जेक्ट नाही, सो इट कॅन बी डिझॉल्व एनी पार्टनर बाय द नोटीस. त्यांना नोटीस देऊन त्यांना त्याच्यातनं कमी केलं जाऊ शकतं. ठीक आहे, पार्टनरशिप मधून. त्यांना पर्टिक्युलर पार्टनरशिप म्हणजे काय, फॉर्म फॉर अ स्पेसिफिक प्रोजेक्ट ऑर टाइम. म्हणजे जी पार्टनरशिप एका स्पेसिफिक रिझन करता, एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट करता, स्पेसिफिक प्रोजेक्ट करता फॉर्म केली गेली किंवा एखादा टाइम पिरियड ठरवून जर फॉर्म केली गेली आहे, देन त्यावेळेस ते काय येतं, पर्टिक्युलर पार्टनरशिप मध्ये येतं. देन जनरल पार्टनरशिप मध्ये काय येतं, ऑल पार्टनर्स टेक पार्ट इन द मॅनेजमेंट. म्हणजे जे सगळे पार्टनर्स आहेत ते त्यांच्या मॅनेजिंगची प्रोसिजर आहे मॅनेजमेंटची, त्याच्यामध्ये सहभाग घेतात. देन लिमिटेड पार्टनरशिप अंडर LLP ऍक्ट 2008. सो सम पार्टनर्स हॅव लिमिटेड लायबिलिटी. काही काही पार्टनर्सना लिमिटेड लायबिलिटी दिलेली आहे. सो आपण जसं बघितलं त्याच्यात काही की फीचर्स आहेत पार्टनरशिप मध्ये. आता काय जर बघितलं, कॉन्ट्रॅक्ट जर बघितला, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असतं, क्रिएटेड बाय अग्रीमेंट, ओरल ऑर
रिटर्न. देन प्रॉफिट शेअरिंग म्हणजे काय, जे याच्यामधल्या ज्या इम्पॉर्टंट आपण कॉन्सेप्ट बघितला त्यांचं एक्सप्लेनेशन सांगते. ठीक आहे. सो प्रॉफिट शेअरिंग मध्ये काय येतं, इसेन्शियल ज्या कंडिशन्स आहेत ठीक आहे पार्टनरशिपच्या ते येतात प्रॉफिट शेअरिंग मध्ये. देन म्युच्युअल एजन्सी ही काय कॉन्सेप्ट आहे, एव्हरी पार्टनर इज एजंट अँड प्रिन्सिपल, म्हणजे त्या दोघांच्या ज्या ड्युटीज आहेत ठीक आहे, प्रिन्सिपल म्हणून पण आणि एजंट म्हणून पण, सो दोन्ही त्याला काम करावंच लागेल. ठीक आहे. देन अनलिमिटेड लायबिलिटी ही काय कॉन्सेप्ट आहे, पर्सनल ऍसेट्स मे बी यूज फॉर फर्म्स डेट, म्हणजे काही वेळ अशी कंडिशन येते की कंपनीच्या ज्या डेट्स आहेत ठीक आहे फर्मच्या त्यांच्या त्या डेट्स वाढलेल्या असतात तेव्हा त्यांना स्वतःच्या पर्सनल ऍसेट्स सुद्धा वापराव्या लागू शकतात त्या डेट्स जे आहेत ते फुलफिल करण्यासाठी, भरून देण्यासाठी. देन नो सेपरेट लिगल एंटिटी, म्हणजे काय, नो डिस्टिंग फ्रॉम पार्टनर्स, म्हणजे पार्टनर्स पासून ह्या वेगळ्या नाहीयेत. आता जर आपण असं बघितलं की एक असतं लिगल पर्सन ठीक आहे आणि एक पर्सन जे असतं जे क्रिएटेड बाय लॉ आहे. ठीक आहे. तर आता जसं आपण ह्युमन बिंग आहोत, आपण नॅचरल पर्सन आहे. ठीक आहे. सो फर्म म्हणा, कंपनी म्हणा किंवा अजून एखादी लिगल एंटिटी असेल किंवा एस्टॅब्लिशमेंट असेल, तर ह्या सगळ्या काय झाल्या, लीगल एंटिटीज आहे ज्या कायद्याने आपल्याला निर्माण केलेल्या आहे. ठीक आहे. लीगल पर्सन म्हणून त्यांना आयडेंटिटी मिळाली आहे. म्हणजेच काय, हे जे व्यक्ती आहे ठीक आहे हे म्हणजे काय करू शकतात, ह्या व्यवहार करू शकतात, सिग्नेचर करू शकतात, साईन करू शकतात सगळं, पण ह्यांच्या वतीने कोण काम करतं, जे पार्टनर्स आहेत ते लोक काम करतात. ठीक आहे. सो ह्या सगळ्यामध्ये बघण्याचं काम जे आहे ते पार्टनर्स लोकांचं आहे. ठीक आहे. आता जर ह्यांच्यामध्ये जर आपण असं बघितलं की सूट जर फाईल करायचा झाला तर कोणाविरुद्ध, त्या पार्टनरशिपचं जो नाव आहे लोगो त्याच्यावर तर नाही आपण सूट फाईल करू शकत. त्यामधले जे मॅनेजमेंट कमिटी ज्यांच्याकडनं फ्रॉड झाला आहे, ज्यांच्याकडनं मिस्टेक झालेली आहे त्या लोकांवरती, डायरेक्टर्स आहेत जे त्यांच्यावरती सूट जो आहे तो फाईल केला जाऊ शकतो. ठीक आहे. सो ह्या काही बेसिक ज्या कॉन्सेप्ट आहे पार्टनरशिपच्या त्या बाकी फ्युचरच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहे आपल्याला लक्षात ठेवणं. ठीक आहे. म्हणजे ह्या कॉन्सेप्ट जे आहे ठीक आहे, जे BA BCom चे स्टुडंट्स पण आहे ठीक आहे, म्हणजे जे कॉमर्स बॅकग्राऊंड मधले ऍक्च्युली स्टुडंट आहे त्यांना सुद्धा हा जो ऍक्ट आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट तो सुद्धा शिकण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्लस आपला जे आता लॉचे स्टुडंट आहे त्यांना सुद्धा हा कॉन्ट्रॅक्टमध्ये शिकण्याकरता ऍक्ट आहे. ठीक आहे. सो यावरती जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये जर आपण बघितलं परीक्षेच्या दृष्टीने तर डिझॉल्युशन ऑफ पार्टनर झालं, टाइप्स ऑफ पार्टनर झालं. ठीक आहे. पार्टनरशिप फॉर्म डिफाईन करून सांगा ते झालं, काय की फीचर्स काय काय आहेत ठीक आहे ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन, रिटायरमेंट आणि एक्सपल्जन ऑफ पार्टनर म्हणजे काय काय प्रोसिजर आहे ती विचारली जाऊ शकते. त्यानंतर म्युच्युअल एजन्सी काय आहे. ठीक आहे. म्हणजे जे छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये म्युच्युअल एजन्सी काय, पार्टनरशिप ऍट विल काय आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर पार्टनरशिप काय आहे. नंतर मायनर सोबत जे आहे पार्टनरशिप बाय मायनर्स, म्हणजे काही काही जे क्वेश्चन्स आहेत ते शॉर्ट नोटला पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं की पार्टनरशिप हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो कोणाकोणामध्ये होतो, सो त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स माहिती असणं म्हणजे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर शेअरिंग ऑफ प्रॉफिट रेशो काय आहे. ठीक आहे. त्याचं पण 2 मार्काला वगैरे पण काही क्वेश्चन म्हणजे विचारले जातात, त्याच्यामध्ये पण हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. सो आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय पार्टनरशिपमध्ये लक्षात ठेवणं, एनॅक्टमेंट कधी झालेली, तो अप्लाय कधी होतो, त्याच्यानंतर डेफिनेशन्स आहे, काही की एलिमेंट्स आहे, त्याच्यानंतर पार्टनर कोणाला म्हटलं जातं, त्यानंतर इम्पॉर्टंट काही काही जे सेक्शन्स आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर राईट्स आणि ड्युटीज ज्या आहे पार्टनर्सच्या ठीक आहे त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहे रिकॉन्स्टिट्यूशन अँड डिझॉल्युशन बद्दल ठीक आहे, काही इम्पॉर्टंट क्लॉज आहे, टाइप्स ऑफ पार्टनर्स आहेत ठीक आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. देयर आर सम फीचर्स आहे पार्टनरशिप फॉर्म करता, म्हणजे जे काही छोटे छोटे आपण ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट वापरतो ठीक आहे त्या सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पार्टनरशिप करता जे रजिस्ट्रेशन आहे ठीक आहे ते ऐच्छिक आहे पण खूप फायदेशीर सुद्धा आहे. सो जे अनरजिस्टर्ड फर्म आहेत ठीक आहे त्यांना काही हक्क जे आहेत ते लोक इन्फोर्स करू शकत नाही. सो जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल पार्टनरशिप तर आपल्याच फायद्याकरता आणि एक प्रूफ म्हणून ठीक आहे ते आपल्याजवळ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघूया टाइप्स ऑफ पार्टनर्स. ठीक आहे. सो फर्स्ट आहे ऍक्टिव्ह पार्टनर, म्हणजे काय, सक्रिय भागीदार. सो ऍक्टिव्ह पार्टनर म्हणजे काय, ऍक्टिव्ह पार्टनर टेक्स ऍक्टिव्ह पार्ट इन डे टू डे बिझनेस ऑपरेशन्स. ही कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल अँड इज ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन डिसिजन मेकिंग. सो ही इज लायबल फॉर ऑल ऍक्ट्स ऑफ द फर्म. म्हणजे काय, जो सक्रिय भागीदार जो आहे तो रोजच्या कामाच्या
जो कामकाज आहे त्याच्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेतो, तो भांडवल जे आहे तो टाकतो आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी होतो, तर तो फर्मच्या सर्व कृत्यांसाठी त्याला जबाबदार धरला जाऊ शकतो, तो जबाबदार असतो. त्यानंतर आहे स्लीपिंग और डॉर्मंट पार्टनर. ठीक आहे, म्हणजे काय, निष्क्रिय भागीदार. सो अ स्लीपिंग पार्टनर कॉन्ट्रीब्युट्स कॅपिटल अँड शेअर्स प्रॉफिट बट डज नॉट पार्टिसिपेट इन डेली बिझनेस ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, ही इज स्टील लायबल टू थर्ड पार्टीज. सो हा जो निष्क्रिय भागीदार जो आहे तो फक्त काय करतो, भांडवल गुंतवतो आणि नफा घेतो. ठीक आहे, पण व्यवसाय चालवण्यामध्ये त्याचा सहभाग नसतो, तरीही तो तृतीय पक्षासमोर म्हणजे थर्ड पार्टी समोर जबाबदार धरला जाऊ शकतो. त्यानंतर तो नॉमिनल पार्टनर. ठीक आहे, थर्ड जो प्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे काय, नाममात्र भागीदार. सो अ नॉमिनल पार्टनर डज नॉट इन्व्हेस्ट कॅपिटल और शेअर प्रॉफिट बट allows the use of his name in the firm. ठीक आहे, so he is liable to outsiders as if he were a real partner. सो म्हणजे काय की नाममात्र जो भागीदार आहे, ठीक आहे, तो ना भांडवल जे आहे गुंतवतो, ना नफा तोटा घेतो, पण आपले नाव जे आहे ते फर्म करता वापरायला देतो. सो तो तिसऱ्या पक्षासमोर म्हणजे थर्ड पार्टी समोर तो खऱ्या भागीदारासारखा जबाबदार धरला जाऊ शकतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे पार्टनर्स बाय एस्टेबल और होल्डिंग आउट. ठीक आहे, म्हणजे काय, अनुमतीने भागीदार किंवा अभिव्यक्तीने भागीदार होणं. सो इफ अ पर्सन रिप्रेझेंट हिमसेल्फ और अलाउज अदर टू रिप्रेझेंट हिम ॲज अ पार्टनर, सो ही इज लायबल ॲज अ पार्टनर बाय एस्टेबल. ठीक आहे, इवन इफ ही इज नॉट अ रिअल पार्टनर, ही इज लायबल टू थर्ड पार्टीज. म्हणजे काय की जर एखादा व्यक्ती जो आहे स्वतःला भागीदार म्हणवून घेतो आहे, ठीक आहे, तसं तो इतरांना म्हणण्यासाठी पण सांगतो आहे, तो इतरांना म्हणू देतो आहे, तर ती व्यक्ती अनुमतीने, ठीक आहे, म्हणजे त्याने स्वतःने त्याच्याकरता परमिशन दिलेलं आहे, अनुमतीने भागीदार समजला जातो. ठीक आहे, सो ती व्यक्ती जी आहे ती थर्ड जी पार्टी आहे, तृतीय पक्षासमोर भागीदार म्हणून जबाबदार ठरते. ठीक आहे, त्यानंतर आहे मायनर पार्टनर. म्हणजे काय, अल्पवयीन भागीदार. सो अ मायनर कॅनॉट बिकम अ फुल पार्टनर बट ही कॅन बी ॲडमिटेड to the benefits of an existing partnership with the consent of all partners. So he is not personally liable but can share the profits. म्हणजे काय, जो अल्पवयीन व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे भागीदार होऊ शकत नाही, पण सर्व भागीदारांच्या संमतीने नफ्यामध्ये तो वाटा घेऊ शकतो. तो वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो, पण नफ्याचा तो हक्कदार आहे. ठीक आहे, त्याला नफ्याचा हक्कदार समजला जातो. हे आहेत काही टाइप्स ऑफ पार्टनर्स, भागीदाराचे प्रकार. ठीक आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं. ठीक आहे, भागीदारी कायद्याची संकल्पना, पार्टनरशिपची काय कॉन्सेप्ट आहे, पार्टनरशिप वर्सेस फर्म काय आहे. ठीक आहे, पार्टनरशिपचे प्रकार, टाइप्स ऑफ पार्टनर, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस करणं इम्पॉर्टंट आहे की रजिस्ट्रेशन प्रोसिजर काय आहे, त्याच्यानंतर डिझॉल्युशन म्हणजे काय, महत्त्वाचे जे काही कलम आहेत, सेक्शन्स आहेत, ठीक आहे, त्यांचं स्पष्टीकरण बघितलं. त्यानंतर केस लॉ बघितल्या. ठीक आहे, सो ह्या सगळ्याचा उपयोग जो आहे, हा व्हिडिओ जे लोक ज्युडिशियरी एक्झाम करता प्रिपेअर करतायत, UGC नेट लॉ करता प्रिपेअर करतायत, LLB आहे, LLM आहे, किंवा MPSC लॉ ऑप्शनल जे एक्झाम आहे, ठीक आहे, लॉ एंट्रन्स टेस्ट आहे, किंवा जे लॉ स्टुडंट आहे, ठीक आहे, या सगळ्यांकरता इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. जर तुम्हाला समजायला सोपं वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लॉ टीचिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.